ऋषा तू एवढा गोरा कस काय रे? अरे मी जेव्हा पटत होतो ना तेव्हा माझी मम्मी ना पांढरी कोलगेट लावायची. पांढरा कोलगेट कोलगेट आयला माझ्या मम्मीने मिसरी घासली नसती ना तर मी पण गोरा असतो रे. मी ना पुढच्या जन्मी पण ह्याच घरची सून होऊन येणार आहे. मी ना याच जन्मी घरी कोण टाकणार आहे. काय झालं? काही नाही, पाहुणे बघायला आले होते घरी. हा तर तू रिजेक्ट केला असेल ना? नाही, त्याच्यात मला तू दिसला. साहेब, जेवढा तुमचा पगार आहे का नाही तेवढा या पट्ट्याचा हप्ता आहे, तरी कोण्या गोष्टीचा माज नाही. असं का बघतोयस माझ्याकडे? मगापासून बघतो 2-2 बिस्किट उचली ती, एक खाकी. ओ अहो माझं नेटले स्लो चालतंय, काय करू? तुझ्या जीबीला कनेक्ट कर ना. हॅलो डॉक्टर, अहो कुत्र्याला वहिनी चावली. सॉरी वहिनीला कुत्रा चावलं. अहो नाही काय, वहिनी आहे त्या बऱ्या, पण ते कुत्र ती अडगत करायला लागले. नमस्कार नमस्कार नमस्कार. यावर्षी मी निवडणुकीला उभा आहे, लक्ष असू द्या. मॅडम, मागच्या 2 वर्षापासून माझं तुमच्यावर लक्ष आहे. बरं मी काय म्हणते, लग्नानंतर आपल्या घरात कोण कोण राहणार? लग्नानंतर काय नाही, मम्मी पप्पा आणि मी, बस आपण चौघच. म्हणजे आपल्या चौघांची छोटीशी फॅमिली, छोटीशी क्यूटशी. हा पण त्या 4चे नंतर 5 होणार, 6 होणार. पण मी काय म्हणते, तुझे मम्मी पप्पा या वयात असं करणार? आपले हुलातले बरोबर आहे. मम्मी पप्पा असले करतात का? ओ तुम्हाला कोण पाहिजे? मला तर फक्त माझ्या मामाची पोरगी साक्षी पाहिजे. तू ह्या कोण बद्दल बोलत होती का? लय अवघड झालं. वर्ग व्हायला पाहिजे होतं, पोरगी झाली. तुम्ही गप्प बसाव. तुमच्या भरोशावर राहिले असते ना तर पोरगी पण नसती झाली. तुम्ही असे कोणते कर्म केले ते तुम्हाला मी भेटली? कर्म का? जास्त काही केलं त्याने मी ना. आपल्या सोना नदीत गेलतो, तिथे 2 रुपये टाकले ते, देवाला प्रार्थना केली ती की मला चांगली बायको भेटू दे. मग मला तू भेटली. मग मला देवानं म्हणलं 2 रुपयात एवढंच भेटेल. अगं तू मला फक्त हो बोल, मी तुला काहीच कमी पडू देणार नाही. मी तुला राणी सारखं ठेवेल. माझ्याकडे एवढा पैसा आहे ना, एवढा पैसा आहे ना, लय पैसा आहे. ठीक आहे बाबा. तुझ्या घरावर पत्र नाही तर तुला खायला डाळ नाही, आणि त्या पोरीपाची भाषण आणतो काय तुझ्या आईला तुझ्या. होय, तुमचा मित्र किती खुश आहे ना. मी एवढा खुश आहे ना, त्याला कधीच नव्हता पाहिला. 3 वर्षापूर्वी मी एवढ्याच आनंदात होतो. 3 वर्षांनी कळण त्याला काय होतं. काय याला घेते का? तुमचा नाही का लेकरू, सांभाळा ना तुम्ही. होय हो, अहो तुम्ही पहिले मला म्हणायचे माझी रसमलाई, माझा गुलाबजांबू, माझी बर्फी, पण आता तसलं काहीच म्हणत नाही. अरे दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार? अरे भाऊ, पासपोर्ट बनवायचा होता. पासपोर्ट काढायचं खूप बाबा. पॅन कार्ड. पॅन कार्ड. हो बाबा. पॅन कार्ड.
आता काय मर्जी पण काढू. हे बस आत्या. मला सांग, तू दरवेळेस मला पेट्रोल पंपाच्या बाहेरच कमून सोडून जातो, आतमध्ये कमून नाही घेऊन जात? हा, अरे आत्या ते पेट्रोल पंप आहे, तिथं आग लावणाऱ्या गोष्टी अलाउड नाहीयेत. मॅडम, तुम्ही कोणाच्या साईडने आलात? पोराच्या पोरग तुमचं कोण लागतंय? ती होय एक्स आहे माझा. सर 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 सर, तुमची बायको पण बडबड करते का? मॅडम, रावण सगळ्याच दहा तोंडानं करते, जेवढं सगळ्या. बोलत नसेल तेवढं ती एका तोंडानंच बोलत्या. मग बरं, तुमची बायको तुमचं एका शब्दात ऐकते का? तुम्हाला माहितीये का कुकरला 3 शिट्ट्या का वाजतात? का? बायका एका शब्दात ऐकतात कुठं? मला सांगा, तुमची बायको तुमच्यावर जास्त प्रेम करते की तुमच्या मुलांवर? माझ्यावर. कसं काय? ती कुठं बाहेर जात असेल तर मुलांना शेजारणीकडे नेऊन सोडते, पण मला नाही. प्रेम. प्रेम. सर, तुम्ही रीलवर मुली बघता का? कधी कधी येतात स्क्रोल करताना. सर, तुमचं लग्न झालं तरी तुम्ही मुली बघता? असं कुठे लिहिलंय का उपवास असला तर मेनू कार्ड बघायचं नाही? हे माझ्या बायकोला नका पाठवू. नगर मधली सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन होणार आहे. जो कोणी 5 मिनिटांमध्ये 1 प्लेट संपवीन त्याला 1 लाख रुपये मिळणार आहेत. काय कॉम्पिटिशन आहे रे? 5 मिनिटात प्लेट खायची 1 लाख रुपये मिळणार. ठीक आहे, आपण सहभागी होणार या कॉम्पिटिशन मध्ये. ए, झालं भाजऱ्या आणि खाऊन तर दे. काय सनी भाऊ जिंकले? अहो सनी भाऊ राजकारणी माणूस आहे, त्यांना माहिती कुठं कसं खायचं. अहो त्यांनी एका वर्षात चिमिटाचा रस्ता खाल्लाय. अहो 6 महिन्यात पाईपलाईन खाल्ली. अहो 3 महिन्यात समोसा खाल्ल्यात. अहो हे 5 मिनिटात नाही खाऊ शकत होय. चला तिकडे जायचं आपण. ऐका ना, मी कशी दिसते सांगा ना. वा, सुंदर पांढऱ्या कलर वर आहे ना, तुला लयच भारी दिसतात ग. एक नंबर. तुमचा जाळ झाला, पांढरा कलर आहे का? शिवानी, आपल्या दोघं कोण सुंदर दिसतंय? कॉम्पिटिशन करायची का? कॉम्पिटिशन आणि ते पण तुझ्या सोबत. काय आलं, घाबरली काय? हर्षण म्हणून घाबरली? नाही रे बाबा, तूच सुंदर दिसतोय. चिकना चिकना. ऋषार का म्हणतो आपलाय? मग काय करू? अरे काम धंदा कर काहीतरी. मग काय होईल? अरे ऋषा 4 पैसे कमवशील. मग काय होईल? गाडी घेशील, बंगला घेशील. मग काय होईल? अरे आराम करशील ऋषा. मग आता काय करताय? चल नाही गे. अहो, जरा जिमला जात जा. पोट किती पुढे आलंय तुमचं? अरे मग तुझं पण वाढलंय ना. अहो, मी आई होणार आहे. हा, मग मी पण बाप होणार आहे. बरोबर आहे. ती जाडी इकडची वरील. काय बघतोय रे? काय बोल. हेच्या आयटमला सपली गेलो आलो, तिच्या मायनं घरी बोललो त्यांना कांद्याची रोप लावून जायचंय. तिच्या मायनं उक्त गेली. हा, तो तुमचा खो खो चालू आहे, तो खो खो पोरलो. खो खो. तुम्ही काय खो खो नाही तर मग काय तुरी सोंगरेल काय इकडे? मगापासून डोळ्यापासून बघतोय माझ्याकडे. अगं हा तुलाच पोरलो, कारण की आम्हाला बी ना ते कांद्याच्या रोपाला अशीच पोरगी लागली. त्यामुळे आम्ही तुझ्याकडे पोरलो. तुला एवढं लांबून कसं दिसलं आम्ही तुझ्याकडे पोरलो म्हणून? मी माझ्या डोळ्याने बघितलं. आणि आमच्या कारण ऐकलं. अगं पारावर म्हातारे माणसं म्हणत होते की ती पोरगीन म्हणे लो भारी कांद्याची रोप वाहती म्हणे. खरंच 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 खोटं नाही बोलवलो. मग बघ मग तुला काय करायचं काय नाही. मी बघीन नाही तर काय पण कर. अय बघ नाही तर काय पण कर. त्याला सांगू जड हा किंवा नाही सांग, कारण की मग तो डब्बा मग मम्मीला करायला 2 पोळ्यात तर तो काही होणार नाही. तू 4-5 पोळ्या लागत करू. ठीक आहे, तिला 250 मध्ये नाही आवडणार यायला. 300 देऊ भाऊ. 300 मध्ये नाही आवडणार भाऊ. 300 आवडून का तुला? मी कुठं म्हणलं मला नाही आवडत. हा म्हणली म्हणजे होती. मला नाही आवडत म्हणजे तिला आवडतं. एक काम करायचं काय माहिती का, तिच्याकडे डायरेक्ट 2-3 कॅरेट द्यायचे ना आपली सावलीत लोंबून घे तिचा. तिचा फुल लोंबून घे. ए सपने चाल तिला घेऊन तिला ये. घेऊन ये. आम्ही चालतो. तिचा डब्बा मग मम्मीला करायला तुम्ही. हा होय निले, हप्तेवाले गेले.
नेलं कुठे पण अरे चारच हप्ते राहिले फक्त. असे येड्यावानी केलं नाही यांनी. तुम्हाला सोबत राहत जाय बरं का. असंच नको तू परत. ए, शेजारणीला प्रेग्नेंट करा. पागल झाली का? अव लगेच प्रेग्नेंट करा ना. हे मी नाही करत व जाय व. अव मी ना पार्सल आणलं होतं तिचं. मीच प्रेग्नेंट करणार होती तिथे, पण माझं नाही का फोन पे बंद आहे. ओ पागल त्याला पेमेंट पेमेंट हा ना जर- म्हाताऱ्या ह्या वेळेस लयच थंडी हा. मोकर गार वाजत आहे. काय पोरांनो एवढ्या थंडीत तुमच्या आगसायला लागल्या का? आमच्या काळात इतकी थंडी असायची तरी गार वाजत नव्हतं. घाल तुझी आई बस मग गाठत. जे बघ. तुमच्या गावात काय? कोण म्हाताऱ्याचं? पेशंट तुमचे रिपोर्ट आलेत. ऋषी भाऊ. ओ माय गॉड. काय झालं डॉक्टर? शेट यार. डॉक्टर असं कसं होऊ शकतं? एवढं दुर्लक्ष. डॉक्टर काय झालंय सांगा ना. काय झालं? प्रिंटर मधली शाई संपली. काय छापलं नाही याच्यावर. जायला मी नाही. छापून आणतो. होतो ना डॉक्टर मी. हो ना. कितीला प्लेट दिली? असं ते 50 रुपये प्लेट आहे, पण आमच्याकडे कोणत्या सुंदर मुली येतात ना तर आम्ही त्यांना 20 रुपये प्लेट लावतो. हे घ्या. थँक्यू. हा मी 20 रुपये डिस्काउंट देते. चाललंय. नाही तुमचे तर 50च झाले. हे सोडून बघा. बोलो. ना मुंबई वाला ना पुणे वाला, इस दिल पे राज करेगा सिर्फ भंगार वाला. डोंगराला. कोण म्हटलं की जावाजावांमुळे घर तुटतं एकीनं समजून सांगितलं आणि एकीनं समजून घेतलं तर नातीही तुटत नाहीत. आणि घरही तुटत नाही. बरोबर आहे. कशी तुटलेली जावाजावांची नाती एका नवऱ्याने भांडी घासून दिल्यावर आणि एका नवऱ्यानं भांडी धुवून घेतल्यावर. बरोबर आहे. कसं होतं? अरे तू हा का नाही म्हणते? अरे हे बघ जानवी, मला नाही जमणार आहे. मी नाही हो म्हणू शकत तुला. अरे तुझ्यासाठी विष पेले मी. तू याच्यासाठी विष पेली, माझ्यासाठी ज्यूस पेली असते तरी मी भाऊ म्हणला असतं. नाही चलू दे. चाल द्या. तू चलू दे. पाहिजे गावात आलं का? बायको हे स्टेटस पाहिलं मी आता. लोक असे कोण म्हणते का की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. कारण आम्ही अपयशी माणसाच्या मागच जातो. बरोबर आहे. खरं आहे. बायको काय करते काय माहिती. एवढा का? बायको हा फुलं आणले तुला. आज तरी प्रेम तुमचं माझ्यावरती. एवढ्या वर्षात तर कधी नाही दाखवलं. आवडलं तुला. आवडलं ना. दे मग 50. ए धर तो फुल दे म्हणा 50. उडून बेवड्या. मित्रांनो, लग्न करून काहीच फायदा नाही असं तेच लोक म्हणतात ज्यांनी गरीब गाय समजून शिंग मारणाऱ्या म्हशीसोबत लग्न केलेलं असतं. डॉन म्हणतात डॉन. माहिती सगळ्यांना सगळं नाही भेटत. अरे पण आम्हाला काहीच नाही ना भेटलं. जेवण. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.